मित्रांनो नमस्कार. SP फार्मिंग इंजिनियर या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, याआधी आपण महाडीबीटी पोर्टल संबंधी शेतकऱ्यांच्या मनात जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा पार्ट 1 चॅनलला पोस्ट केलेला होता. तर त्यामध्ये आपण जवळपास 5 प्रश्न कव्हर केलेले होते. तर महाडीबीटी पोर्टल म्हणजे काय, त्यानंतर नोंदणी कशी करता येईल, मोबाईलवरून करता येते का, नोंदणी कोण करू शकते, त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड काय आहे आणि OTP वापरून लॉग इन करता येते किंवा नाही. आपण जर हा भाग बघितला नसेल तर हा भाग आधी बघा आणि नंतर या समोरच्या प्रश्नांकडे या. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण हे 6 प्रश्न कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, हे आपलं आहे महाडीबीटी पोर्टलचं होम पेज. आपण जर गुगलवर सर्च केलं महाडीबीटी फार्मर पोर्टल तर अशा प्रकारचे पेज तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो बघा, प्रोफाईल म्हणजे काय, ती कशी तयार करावी. तर जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन आपण महाडीबीटी पोर्टलवरती करतो त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागतं. OTPच्या माध्यमातून सध्या तरी प्रॉब्लेम येतात, त्यामुळे बायोमेट्रिक डिव्हाइसने आपल्याला व्हेरिफिकेशन करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. तर या ठिकाणी बघा, ही जी तुमची प्रोफाईल आहे, प्रोफाईलची संपूर्णता ही 100% दिसते. तर मित्रांनो, हे तेव्हाच पूर्ण होणार जेव्हा तुम्ही या ठिकाणी जे तपशील आहे, वैयक्तिक माहिती असेल तुमची, तुमचा पिकांचा तपशील असेल, इतर माहिती म्हणजे तुमचा ॲड्रेस येईल, बँक डिटेल येतील. त्यानंतर आणखी काही घटक आहेत जसं कुटुंबाचा तपशील. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही त्यामध्ये एंटर कराल, तुमचा कायमचा पत्ता, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर, बँक डिटेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एंटर कराव्या लागतील आणि तेव्हा तुमची प्रोफाईल जी आहे 100% पूर्ण होईल. तर यालाच प्रोफाईल म्हटलं जातं. म्हणजे तुमचं पूर्ण डेटा त्या ठिकाणी असतो आणि तुमची शेती कुठे आहे, तुमचा सर्वे नंबर किती आहे, तुमचा आठवा आहे, तुमचा खाते क्रमांक किती आहे, कुठल्या गावात तुमची शेती आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. तर अशी ही सगळी माहिती मिळून तुमची प्रोफाईल तयार होत असते आणि ती 100% पूर्ण असल्याशिवाय तुम्हाला अर्ज सादर करता येत नाही. आणि जर तुमचा अर्ज सादर जरी झाला तर तो त्रुटीमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुमची प्रोफाईल जी आहे ती 100% पूर्ण करा, योग्य ती माहिती योग्य ठिकाणी भरा. त्यानंतर मित्रांनो बघा, रजिस्ट्रेशन फी किती असते, तर ₹23.60 फक्त एवढीच रजिस्ट्रेशन फी आपल्याला भरावी लागते. आणि ही जी आहे ही पूर्ण एका वर्षासाठी असते, म्हणजे प्रतिवर्ष. आणि मित्रांनो, आता सपोज हे 2024 आहे आणि या वर्षात तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरताय, तर ही जी फी आहे ती फक्त एकदाच तुम्हाला भरावी लागते एका वर्षासाठी. आणि नंतर सपोज तुम्ही दुसरा तिसरा फॉर्म भरताय, तुम्हाला प्रत्येक वेळा ही रजिस्ट्रेशन फी भरण्याची गरज नाही. वर्षातून फक्त एकच वेळा तुम्हाला एवढी फी भरावी लागते आणि ते पण वर्षातला पहिला फॉर्म भरताना. एका वेळी किती अर्ज सादर करू शकतो, तर मित्रांनो एका वेळी तुम्ही एका घटकासाठी एकच अर्ज सादर करू शकता. आता समजा कृषी यांत्रिकीकरण योजना आहे आणि त्या अंतर्गत पहिला घटक आहे ट्रॅक्टर आणि दुसरा घटक आहे पॉवर टिलर. तर मित्रांनो, यापैकी तुम्ही एकच अर्ज सादर करू शकता. जेव्हा तुम्ही अर्ज सादर कराल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी तशा सूचना मिळतील आणि त्या सूचना वाचूनच तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे. आता निवड कशी होते, तर मित्रांनो या ठिकाणी 2 पद्धतीने निवड होते. एक आहे लॉटरी पद्धत आणि दुसरी आहे मागेल त्याला. आता लॉटरीमध्ये कसं आहे की तुमचा नंबर लागेल किंवा तुमची निवड होणार की नाही हे सांगता नाही येत. आणि मागेल त्याला योजनेमध्ये कशी, तुम्ही अर्ज केला की तुमची निवड 100% होणार याची निश्चिती असते. तर लॉटरी पद्धतीमध्ये किंवा या मागेल त्याला योजना पद्धतीमध्ये दर 10,000 ॲप्लिकेशन पूर्ण झाल्यावर ती सोडत होत असते. आणि हे नेमकी कशी होते हे आपण सांगू शकत नाही, कारण की ते पूर्ण सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे त्याची निवड फक्त आपण पद्धत सांगू शकतो की लॉटरी पद्धत आणि मागील त्याला योजना. तर लॉटरीमध्ये आपली जी निवड आहे ती निश्चित नसते आणि मागील त्याला योजनेमध्ये आपण अर्ज केल्यावर आपली निवड होण्याची 100% शक्यता असते. निवड झाल्यावर काय करावे मित्रांनो, तर बघा, पहिला तुम्हाला मोबाईलवरती SMS येईल की तुमची या घटकासाठी निवड झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी 7 दिवस दिले जातात. तर तुम्हाला मोबाईलवरती SMS आल्यानंतर तुमच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधायचा आहे. तुम्ही कुठल्या घटकासाठी अर्ज सादर केला, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत. जर तुम्ही ठिबक सिंचन या घटकासाठी अर्ज सादर केला असेल तर तुम्हाला त्याचं कोटेशन देणं आवश्यक आहे.
त्यानंतर जे 7/12 आहे, 8 आहे, तुमचं आधार कार्ड आहे, बँक पासबुक आहे, या सर्वांची तुम्हाला एक PDF फाईल बनवून ती आपल्या अकाउंटला लॉग इन करून त्या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करा. या घटकांतर्गत वैयक्तिक कागदपत्रे सादर करा यावर अपलोड करावे लागतात. या व्यतिरिक्त जर काही कागद असतील, कारण की जसे या ठिकाणी घटक आहेत, तर घटकावाईज तुम्हाला तुमचे कागदपत्र बदलतील, तर तुम्हाला आपल्या कृषी सहाय्यकांना विचारूनच कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ऑनलाईन अर्ज ते अनुदान संपूर्ण प्रक्रिया कशी असते? बघा मित्रांनो, तुम्हाला तुमचं महाडीबीटी अकाउंट आहे, त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला, त्यानंतर तुमची निवड झाली. निवड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कागदपत्र जे आहेत ते अपलोड करावे लागतात, जसं आपण बघितलं. तर नेमके तुम्ही निवडलेल्या घटकासाठी किंवा तुमची ज्या घटकाची निवड झाली आहे, तर त्या संबंधित काय काय कागदपत्र आहेत ते कृषी सहाय्यकांना विचारायचं आहे, ते कागदपत्र निवडायचे. त्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती येईल. मित्रांनो, पूर्वसंमती आल्यावरच तुम्हाला जो घटक निवडला, जर तुम्ही ठिबक सिंचन निवडलं असेल तर तुम्हाला त्या घटकाची खरेदी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचे GST बिलं सादर करायचे आहेत आणि GST बिलासोबत त्या ठिकाणी सिस्टीम प्लॅन असतो किंवा जे कृषी सहाय्यक सांगतील ते घटक तुम्हाला किंवा ते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे. आणि त्यानंतर 2 ते 3 महिन्यात तुम्ही जे घटक निवडला त्याची पूर्तता केल्यावर, त्याची खरेदी केल्यावर किंवा इन्स्टॉलेशन केल्यावर तुम्हाला 2 ते 3 महिन्यात त्याची सबसिडी मिळते. तर अशी ती पूर्ण प्रक्रिया असते मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे 6 प्रश्न कव्हर केलेले आहेत. या आधीचा पार्ट जर तुम्ही बघितला असेल तर नक्की बघा आणि आणखी जर तुमचे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा.